श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील वर्षी कमी पडलेला पाऊस आणि त्यातच मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्याने गंगापूर आणि दारणा धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यास पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे पाणी कपातीची तयारी देखील करण्यात आली आहे। नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो। गेल्या वर्षी मुळातच पाऊस कमी पडला, त्यातच मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिल्याने दारणा धरण समूहातील मुकणे तसेच गंगापूर धरणातून देखील पाणी सोडण्यात आले। मुळात दारणा धरणात पाणीसाठा कमी, त्यातच नियमित सर्व आवर्तने द्यावी लागतात। जलसंपदा विभागाने यंदा पाणी आरक्षण मागणीनुसार दिले नाही। उलट गंगापूर धरणातील खोल भागात असलेले पाणी महापालिकेच्या उपशांच्या ठिकाणी जलविहिरीत आणावे अशी सूचना करण्यात आली आहे। नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो। या धरणात सध्या 28.1% तर मुकणे धरणात अवघा 13.87% इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने महापालिकेच्या वतीने शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी 20 जुलैपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन केले आहे। मात्र तरीही 15 दिवसांचा शॉर्टफॉल भरण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।